पण कोकणातल्या माणसाला त्यांची भाषा प्रिय वाटते. तिथे कोल्हापुरात आलं रांडेच्या बेंडेच्या ऐकायला लागले सरळ आहे ते. आम्ही सहज बोलून जातो पण पुढच्याला खटकते. अरे काय म्हणजे शिव्या द्यायला द्याल आपल्याला शिवी वाटते का ती नाही वाटत. आपल्याला ते काय वाटते आता सहज मित्राला सुद्धा आपण बघा किती वेळा दिवसातून म्हणतो असतो किती वेळा म्हणतो असतो सांगा 600 वेळा गोष्ट येत नाही एवढं. प्रत्येक घटनेला प्रत्येकाला आपल्या इकडे कोल्हापुरात आई सुद्धा बाळाला सुद्धा रांड्याच्या झोपकी सुद्धा म्हणत्या म्हणते का सांगा. आता रांड्याची शिवी नाही आहे लक्षात घ्या. मुळात हा एक उद्बोधक शब्द आहे उपरोधिक शब्द आहे. तो तितकाच प्रेमाने वापरला जातो तितकाच मायेने वापरला जातो तितकाच द्वेषाने वापरला जातो तितकाच रागाने वापरला जातो. लक्षात आमच्याकडे त्याचं काहीच वाटत नाही. आजोबाला सुद्धा एखादं लहान बाळ होतं रागाच्या पडतात मोठा नाही किती मोठा माणूस असू दे लहान माणूस असू एखादं पोरगा आडवालं रागाच्या बाजूला सांगते म्हणतात की नाही सहज आहे बघा सहज आहे. सपन्याच नाही सगळं अखेर कोल्हापूर. आणि जर हा शब्द कोल्हापूर वगळला तर हे कोल्हापूर राहणार नाही. काय म्हणायचं तुम्हाला. आता तिथं करायला जावा तुम्ही साताऱ्याला जावा काय लका 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 शब्द जातो काय लकाच्या लका 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 झालं. आणखी एक तेवढंच नाही त्याच्याही पुढे जाऊ शकतो सारखं ते शब्द आई गाठली म्हणतात. काही पण काय झालं नाही आई गाठली हे असं लिहिलंच होतो. तो नोट्स लिहिल्यास का ते कालच्या नोट्स सांगितल्या सरांना नाही लका काय गाठली माता उद्या या सातारा भागामध्ये त्यांची जी बोली भाषा आहे त्यांच्यामध्ये तो गोडवा आहे लक्षात. आणि त्यांना त्याचं काय वाटत नाही. सातारी भाषा ही उघराट भाषा म्हणतात लक्षात. उघराटी भाषा उघराट म्हणतात तिला. प्रत्येक भाषेचा एक गोडवा असतो लक्षात. आता माझ्या भाषेमध्ये माझ्या शिकवण्यामध्ये थोडस मिक्सिंग आहे. तुम्हाला माहिती आहे ते मी साताऱ्यामध्ये राहिलोय मी सांगलीमध्ये राहिलोय मी पुण्यामध्ये राहिलोय कोकणात राहिलोय मला पण माझा एक जन्म आहे. या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे